पवित्र शास्त्रातून बघितलं तर आशीर्वादाबद्दल किंवा बीजाबद्दल सांगितलेलं आहे आणि ते बीजाचं सामर्थ्य मी पुष्कळ वेळेस तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि तेच वचन आपण आज बघणार आहोत. पहिले राजाचं पुस्तक याचा 17वा अध्याय. त्याची पॅरेग्राफ व्यवस्थित आहे का? पहिले राजाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 17वा अध्यायामध्ये एलियाबद्दल सांगितलेलं आहे. जर आम्ही पहिले राजाचं पुस्तक आम्ही काढलं 17वा अध्याय 1 वचनापासून वाचा. मोठ्याने वाचा अजून मोठे. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो अहबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की ही वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देने समोरच्या करीत ओढ्या नजीक लपून राहा. त्या ओढ्याचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओढ्या नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओढ्याचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओढ आटून गेला कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. देव वाचले वचन आशीर्वादित करो. ज्यावेळेस स्टेजवरती मी येतो माईक हातात घेतो त्यावेळेस काय होतं का मी सैतान माईक बंद पाडतो. कायचा आवाजच येतो मला काहीतरी डिस्टर्बन्स येतं आणि जसं वचन सांगायचं वचनाच्या अगोदरच मला ते थोडंसं डिप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण असो माझा विश्वास आहे देव या ठिकाणी आहे. देव वचन सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आम्हाला सहकार्य करते. शैतानाचं काम आहे अडथळा निर्माण करणं आणि देवाचं काम आहे ते अडथळा दूर करणं. म्हणून परमेश्वर सदैव आमच्या बरोबर आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. हा उपरी होता. त्याच्या घराबद्दल काही सांगितलेलं नाही. आणि इथं म्हटलेलं की तो परमेश्वराचा संदेष्टा होता. संदेष्टामध्ये परमेश्वराचा एक अधिकार असतो. संदेष्टा ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस संदेष्टा परमेश्वराच्या वतीनं बोलत असतो. परमेश्वरापासून जे संदेश येतात ते संदेश सांगण्याचं काम संदेष्टाच्या हाती असतं. आणि असा हा संदेष्टा होता. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता आणि तो संदेश देत आहे. तो संदेश देतो की आता जी वर्ष येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. आणि परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओढा नजीक लपून राहा. त्या ओढाचे पाणी तुला प्यावेस मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. जसं त्याला वचन प्राप्त झालं त्याच्यानंतर जी वर्ष आली त्या वर्षात दुष्काळ पडायला सुरुवात झाली. म्हणजे जसं तो बोलला त्याच्यानंतर दुष्काळ पडायला सुरुवात झाली. आणि दुष्काळ पडायला सुरुवात झाल्यानंतर परमेश्वर त्याची व्यवस्था कुठे करत आहे? पक्ष्यांकडे करत आहे. पक्षी कावळ्याकडे व्यवस्था करत आहे. आणि कावळ्याला सांगत आहे की कावळा तुझं काम आहे जाऊन एरियाला तू अन्न पुरवायचं सकाळ आणि संध्याकाळ उत्तम ते अन्न. इथं म्हटलेलं आहे की सकाळ संध्याकाळ कावळे त्यास मांस आणून देत होते. आणि ज्या ठिकाणी तो लपून होता किंवा ज्या ठिकाणी तो होता त्या ठिकाणी करीत नावाचा ओळ होता आणि त्या ओळाचे पाणी त्याला सकाळ संध्याकाळ तिथं म्हणजे प्यायला भेटत होते. जेवण पण भेटत होतं आणि त्या ओळाचे पाणी तो पित होता. आणि असे बरेचसे दिवस त्याचे त्या ओळा नजीक राहिले. आणि बऱ्याच दिवसानंतर ज्यावेळेस त्या दुष्काळामध्ये सगळं काही संपलं, चारा सुकला, त्याच्यानंतर पाणी आटलं, त्यावेळेस साहजिकच होतं की संदेश दिल्याप्रमाणे हा देखील ओळ आटणं होतं. हा ओळ आटून गेला आणि त्याला पाणी प्यायला मिळत नव्हतं. त्या मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की ज्या वेळेस पाणी त्याला प्यायला नव्हतं त्यावेळेस त्याने निराशा बाळगली नाही. त्याने काय केलं? परमेश्वरावर अवलंबून राहिला. परमेश्वर माझा पुरवठा आहे. परमेश्वर जे मला सांगेल ती मी करेल. आणि त्याच्यानंतर लगेच इथं म्हटलेलं आहे की तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत इथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला मला एका पात्रात प्याव्यास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणाव्यास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. आणि मग परमेश्वराने आज्ञा केली. काय आज्ञा केली? कोणास आज्ञा केली? इथं म्हटलेले परमेश्वराने
ज्यावेळेस वचन त्याला प्राप्त झाले, चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली. काय केली परमेश्वराने? आज्ञा केली. आणि कोणाला आज्ञा केली? कोणाला आज्ञा केली? एका विधवा स्त्रीला आज्ञा केली. आणि विधवा स्त्रीला आज्ञा केली आणि विधवा स्त्रीला सांगतो तो की जा त्या विधवेकडे तू जा, आणि गेल्यानंतर काय होईल, ती विधवा तुला पुरवठा करेल. म्हणजे ऑलरेडी त्या विधवेला आज्ञा केलेली आहे. आणि देवाचा सेवक जो संदेष्टा आहे, तो संदेष्टा त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर पाहतो तर तिची परिस्थिती फार बिकट आहे. बिकट म्हणजे अत्यंत बिकट आहे. इतकी बिकट आहे की परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस एलिया तिथे पोहोचला, त्यावेळेस पोहोचल्यानंतर त्याने काय बघितलं की ज्या स्त्रीला आज्ञा केलेली आहे त्या स्त्रीजवळ काहीच नाही. त्या स्त्रीजवळ काहीच नाही. स्वतः ती स्त्री काय करत आहे? खाटक्या गोळा करत आहे. किती गरीब आहे ती. आमच्यात कोणी करतं का चुलीवरती स्वयंपाक करतं? सध्या करत असेल तर सांगा. तसं हे नाही, उदाहरणासाठी मी विचारतो. चुलीवर स्वयंपाक करतं कोणी? काटक्या गोळा करून, काटक्या गोळा करून, काड्या गोळा करावं लागत असेल ना. काड्या गोळा करूनच मग ते चालतं. ती काड्या गोळा करत आहे, काटक्या गोळा करून मग चुलीवरती स्वयंपाक करणार. पण चुलीवरती स्वयंपाक करत असताना काटक्या तर भेटतील तिला, काड्या तर भेटतील, पण या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की तिच्या जवळ आता काहीच राहिलं नाही. मडक्यात थोडंसं पीठ आहे आणि कुपीत थोडंसं तेल आहे, आणि तेवढ्यामध्ये परमेश्वराने तिला आज्ञा केली असं म्हटलेलं आहे. आणि आज्ञा केल्यानंतर हा देवाचा सेवकही तिच्या घरी गेला, आणि गेल्यानंतर तो तिला पहिले काय विचारतो की तू जाऊन काय कर, माझ्यासाठी भाकर भाजून आण. काय म्हणत आहे? भाकर भाजून आण. बऱ्याचशा वेळेस वचनातून मी बोललेलं आहे, पण परमेश्वर आज मला मार्गदर्शन करत आहे की जी भाकर होती ते तिचं बीज होतं. जी भाकर जी होती ती काय होतं? तिचं बीज होतं. शेतकरी ज्यावेळेस आपण बघतो, आता शेतकरी सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय करतात, सगळं शेती व्यवस्थित करतात, त्याच्यातली घाण साफसूफ करतात, नांगरणी करतात. आणि नांगरणी केल्यानंतर असं पाऊस जे येणार असतो जे दिवस, त्याच्या अगोदर काय करतात, पेरणी करायला सुरुवात करतात. आणि मग नंतर ते काय करतात, बीज असतं त्यांच्याजवळ, ते बीज घेऊन काय करतात, ते बीज घेऊन नांगरामध्ये टाकून ते बरोबर ॲक्युरेट रांगेमध्ये ते पेरणी करतात. आणि पेरणी केल्यानंतर काय करतात, ते लगेच दुसऱ्या दिवशी उकरून पाहतात की झाड आलं का नाही, पीक आलं का, पाहतात का? आपण काय करतो? आपण काय करतो? आपलं बीज ज्यावेळेस आपण पेरतो, आपला बीज पैसा आहे देवाच्या राज्यामध्ये, ज्यावेळेस आपण पेरतो त्यावेळेस काय करतो, दुसऱ्या दिवशी काय एक्सपेक्ट करतो, दुसऱ्या दिवशी काय वाटतं मला, आपल्याला लगेच फळ यायला पाहिजे, लगेच पैसा मला 100 पटीनं वापस आला पाहिजे. तसं होत नाही. परमेश्वराच्या राज्यामध्ये ज्यावेळेस बीज पेरणी करतो किंवा बीज आम्ही देतो परमेश्वराच्या हातामध्ये, किंवा बीज आम्ही देतो परमेश्वराच्या भांडारामध्ये, बीज आम्ही देतो एखाद्या पास्टरांकडे, त्यावेळेस दिल्यानंतर परमेश्वराकडून आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला लगेच आशीर्वाद प्राप्त व्हावे. परंतु बीजामध्ये त्या सामर्थ्य आहे, ते आशीर्वाद परमेश्वर ज्यावेळेस त्या झाडाला, त्या वृक्षाला किंवा त्या पिकाला मोठं करील, आणि मग नंतर ज्यावेळेस त्याला पुष्कळ दाणे येतील, त्याच्यानंतर आम्हाला एक बीजाचे बहुपटीनं प्राप्त होईल, बहुगुणित ते होतील, आणि ते आम्हाला आशीर्वाद असे ठरतील. आता ह्या बाईकडे तो गेला, बाईकडे गेल्यानंतर तिच्याजवळ काहीच नाही आणि मुळीच काहीच नाही. म्हणजे ती स्वतः म्हणते की काटक्या गोळा करत आहे आणि थोडंसं पीठ आहे, थोडंसं तेल आहे, आणि थोडंसं असल्यानंतर आता थोड्या याच्यामध्ये मी तुला काही देऊ शकणार नाही. आम्ही पण विचार करतो, देवाच्या राज्यामध्ये पेरणी करत असताना सगळ्यात पहिले आम्हाला देत असताना काय विचार येतो? समजा द्यायचा विषय ठरला, चला आम्हाला देवाच्या राज्यात पेरणी करायची, आम्हाला द्यायचं, त्यावेळेस पहिला विचार काय येतो आमच्या मनात? माझ्याजवळ काय आहे येतो ना. मी तुम्हाला म्हणलो चला ठीक आहे, 1-1 लाख रुपये सगळ्यांनी मला द्यायचे आजच्या आज, सगळ्यात पहिला विचार काय डोक्यामध्ये तुमच्या? माझ्याजवळ काय? बाळासाहेब तर म्हणले आज 1-1 लाख रुपये मला लगेच द्यायचे तुम्ही, पण माझ्या बँकेत काय? माझ्या बँकेत तर काय नाही, माझ्या बँकेत 0 आहे बॅलन्स, खडखडाट. माझ्या घरात काय? मग विचार आहे, घरात काय नाही, 1-2 हजार पडलेले असतील कुठंतरी कोपऱ्यात. माझ्याजवळ काय? हा सोनं असेल थोडंफार, ते पण काय एवढं काय होणार नाही माझ्याजवळ रक्कम. सगळ्यात पहिला विचार काय येतो आपल्या जीवनामध्ये?
माझ्याजवळ काय आहे. माझ्याजवळच काय नाही ते मी देऊ शकणार नाही. पण मला तुम्हाला आज सांगायचंय, मन तरी बनवा की परमेश्वराच्या राज्यामध्ये मी पेरणी करणार आहे. हालेलुया. पण हे मन बनवत असताना संशय नसायला पाहिजे. समजा मी देवाच्या राज्यामध्ये काहीतरी कबूल करतो आणि मग नंतर संशय बाळगतो, तर मी बोलून गेलो, आता माझ्याजवळ येईल का, कसं काय होईल माझं, मला काही पैसे प्राप्त होणार नाही. मी सांगतो तुम्हाला कधीच पैसे भेटणार, कधीच तुम्ही पेरू शकणार नाही. कारण की तुमच्याजवळ असो किंवा नसो, पण मनामध्ये जी प्रेरणा आहे ती तुमची देण्याची नाही. कारण की तुम्ही नेक्स्ट टाइमलाच काय संशय बाळगला की माझ्याजवळ पैसे येतील का. येतील का म्हणजे काही खरं नाही. बाईजवळ थोडंसं कुपीत तेल होतं, थोडंसं पीठ होते, पण तिच्या जीवनात देखील आपल्या कॉमन मॅन सारखा विचार आला, सगळ्यांसारखा विचार आला की मला हा भाकर मागतोय, पण माझ्याजवळ काय आहे. माझ्याजवळ काय आहे, कुपीत थोडंसं तेल आहे आणि मडक्यात थोडंसं पीठ आहे. आणि ती सांगती काय की आता काय करेन, मी घरी जाईल याची भाकर बनल आणि भाकर बनवल्यानंतर काय करू, मी आणि माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा आणि मी ती भाकर खाईल आणि खाल्ल्यानंतर काय होईल, आम्ही दोघं मरू. का मरू. म्हणजे पहिला विचार काय येतो माणसाच्या डोक्यात, ज्यावेळेस देवाला द्यायचं त्यावेळेस माझ्याजवळ काय आहे. मी कंगाल आहे, मी दिसतो फक्त चांगलं पण मी कंगाल आहे, माझ्याजवळ काहीच नाही, मी देवाला काही देऊ शकत नाही. कुपीत थोडंसं तेल आहे, मडक्यात थोडंसं पीठ आहे, पण ते कोणासाठी आहे, ते कोणासाठी आहे. माझ्या बँकेत पैसा थोडासा आहे, पण खडकू नये, पण थोडासा आहे, पण तो काय कोणासाठी आहे, माझ्यासाठी. हे मी तुमचं सांगत नाही. ज्यावेळेस मी उपदेश करतो त्यावेळेस उपदेश मला पण पहिले लागू, सगळ्यात पहिले जर ज्यावेळेस लागू होतो त्यावेळेस तो मला लागू होतो. कारण की प्रत्येक जण ज्यावेळेस पण विचार करतो त्यावेळेस विचार करतो माझ्याजवळ काय आहे. मग माझ्याजवळ जे आहे ते माझ्याजवळ थोडंसं आहे आणि हे थोडंसं मी देऊ शकणार. काय विचार येतो, मी देऊ शकणार. बरोबर म्हणा, मी देऊ शकणार, म्हणा आम्ही देऊ शकणार. म्हणा आपली स्थिती तीच आहे, आपण फार गरीब आहोत, आपण गरीब विचाराने आहोत. आपल्याला स्वर्गीय फार मोठं अकाउंट आहे आपलं. ज्यावेळेस तुम्ही दशांश टाकता त्यावेळेस ते दशांश टाकत असताना दशांशची अकाउंटिंग जी होती ती स्वर्गामध्ये तुमची नोंद केल्या जाते. इतके दशांशाचं इतक्या पटीने वापस तेवढा बॅलन्स तुमचा ऑलरेडी अकाउंटमध्ये आहे. पण तेवढा विश्वास आमचा नाही, तेवढा बॅलन्स माझा जमा झालेला आहे. आमचा विश्वास तो आम्ही टाकलं संपलं, पण मला नाही वाटत माझं बॅलन्स तेवढं असेल. पण तेवढं बॅलन्स आहे. परमेश्वर त्या बॅलन्सनुसार आम्हाला द्यायची कॅपॅसिटी ठेवतो. बऱ्याचशा वेळेस आमचा विश्वास कमकुवत पडतो आणि तिथंच आम्ही सगळेजण फेल ठरतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो मी देऊ शकणार. देऊन किती देऊ बाबा, मी किती देऊ, आम्ही किती देऊ, 20 रुपये देऊ, देऊन 30 रुपये देऊ, 50 देऊ, तर त्याच्यावर आम्ही देऊ शकणार नाही. इथं परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, ज्या वेळेस परमेश्वराचा दास तिच्या घरी गेलेला आहे त्यावेळेस ती सांगत आहे की थोडंसं पीठ आहे आणि थोडंसं तेल आहे आणि आम्ही काय करणार, मडक्यामध्ये जेवढं आहे तेवढं आम्ही भाकर करणार आहोत, ती खाणार आहोत आणि खाल्ल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, ती मरणार आहोत. कारण की आमच्याजवळ काहीच राहिले नाही. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं, तुमचं बीज वापरण्यापूर्वी तुम्ही श्रीमंत असावे अशी देवाची इच्छा नाही. तुम्ही विचार करता, मी ज्यावेळेस श्रीमंत होईल त्यावेळेस मी देवाच्या राज्यात पुष्कळ देईल. मी सांगतो त्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त चिकट राहता. ज्यावेळेस तुम्ही श्रीमंत होता त्यावेळेस तुम्ही कधीच तुमचा पूर्ण दशांश देऊ शकणार नाही. विचार करा, जर मी 10,000 विश्वासून येतो, 10 लाख जर माझ्याजवळ आले तर मी 10 लाखाचा दशांश किती होतो सांगा ना. 1 लाख रुपये देईन मी चर्चमध्ये. 10,000 जर 10,000 मी विश्वासून आहे, मी 1,000 देऊ शकत नाही. 20,000 मी 2,000 देऊ शकत नाही. 40,000 मी 4,000 देऊ शकत नाही. विचार करा, ज्यावेळेस माझ्याकडं 10 लाख येतील, 1 करोड येतील, 1 करोडचा दशांश 10 लाख, त्यावेळेस देऊ शकाल का? मी नाही देऊ शकत. परमेश्वराची अशी इच्छा नाही की तुम्ही श्रीमंत झाल्यानंतर द्यावं. काही जण काय म्हणतात, ज्यावेळेस आम्ही श्रीमंत होऊ त्यावेळेस आम्ही काय करू, बीज पेरायला सुरुवात करू किंवा आम्ही पेरणी करू. पण परमेश्वराची ती इच्छा नाही. जे बीज तुमच्या जवळ आहे, ज्या स्थितीमध्ये आहे
ते बीज पेरणारे झाल्यानंतर परमेश्वर आमच्या आशीर्वादाची वाट सुरुवात करतो आहे. तो विश्वास आहे आणि परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही घराची चिंता करता, चार पत्रे टाकलं त्याची चिंता करता, पण परमेश्वराने आमच्यासाठी जे बॅलन्स ठेवलेले आहे त्याची चिंता आम्ही करत नाही. ते विश्वासाने आम्हाला मिळवावं लागतं. जर तसा विचार केला तर मी त्याच्यामध्ये मी सुखी आहे. परमेश्वर देतो, मी घेतो. परमेश्वराने जे दिलं ते घ्यायचं, मस्त राहायचं, आनंदी राहायचं, सुखी राहायचं. त्याचा विचार करायचा नाही येईल किंवा जाईल किंवा मी राहील किंवा मरल किंवा काय जाईल. गेला पुसकून जो नेहमीचा माझा डायलॉग, काय राहिलं सगळं जे आहे ते इथंच राहून जाईल आणि एकटाच माणूस वरती निघून जाईल. मग जितकी काही प्रॉपर्टी ती कोणाची होईल? आमच्या नंतरच्या लोकांची होईल. परमेश्वर एक संधी देत आहे आणि ती संधी देत असताना परमेश्वर ज्यावेळेस आम्ही ज्या स्थितीत आहोत, जी स्थिती मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही चांगल्या स्थितीत आल्यानंतर द्या. मी तो चांगल्या स्थितीत आल्यानंतर तुम्ही देऊ शकणार नाही, गॅरंटेड देऊ शकणार नाही तुम्ही चांगल्या स्थितीत. आता जी स्थिती आहे तुमची आणि या स्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बीज पेरायला शिकता त्यावेळेस ती पेरणी जी आहे ती परमेश्वर बघतो, तिला आशीर्वाद देतो आणि मग नंतर ती स्थिती बदलत जाते. पण ज्यावेळेस तुम्ही 5 रुपयामध्ये फेथफुल असतात, 10 रुपयामध्ये फेथफुल असतात, 1000 मध्ये फेथफुल असतात, 2000 मध्ये फेथफुल असतात, त्यावेळेस तुम्ही लाखो रुपयामध्ये देखील विश्वासू राहू शकता. येशूच्या नावाने हालेलुया. पण असं कधीच म्हणू नका की आता बीज माझ्याजवळ एवढंच आहे आणि आता मी देऊ शकत नाही, कारण की एवढंच असल्यानंतर मी काय करणार, मी खाणार आणि त्याच्याजवळ त्याच्यानंतर माझ्याजवळ काहीच नाही, आम्ही मरणार आहोत, असं ती त्या ठिकाणी. तिच्याजवळ तेवढंच आहे. पण संदेष्टा म्हणतो जे आहे ते तू बीज म्हणून वापर, जे आहे तुझ्याकडं ते तू मला दे. संदेष्टा काय म्हणतो? जे काय आहे तुझ्याकडे ते मला दे. देत असताना तिला किती जड गेलं असेल, काय काय विचार आले असतील तिच्या डोक्यामध्ये, देत असताना किती जड गेला असेल. ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस किती विचार येतो आम्हाला, देत असताना विचार येतो ना मला, आता दिल्यानंतर काय आशीर्वाद नक्की निश्चित भेटतील का, दिल्यानंतर खरंच हा जो देवाचा सेवक म्हणतो त्याप्रमाणे होईल का, दिल्यानंतर खरंच माझं पिठाचं मडकं भरल्या जाईल का, दिल्यानंतर खरंच माझी तेलाची कुपी वाढेल का, आणि जर नाही वाढली मग नसतीच वाढली तर एक शंका बाळगू आपण. आपण शंकेखोर फार असतो. एक शंका बाळगू. देवाचा सेवक म्हणला की तुझी तेलाची कुपी आटणार नाही आणि तुझ्या पिठाचं मडकं रिकामं होणार नाही, पण त्याने भाकर खाल्ली असती आणि मग नंतर तिथं वाढच झाली नसती तर काय म्हणली असती ती बाई? काय बाई भाकर खाऊन गेला, एवढी ते बोलली होती. काय देवाचा सेवक आहे, खोटं बोलून गेला, जी भाकर उरली ती खाऊन गेला. आता मरा, उद्या मरायचं तर आजच मरतो. आता आम्ही देवाचे लोक जरूर आहोत, पण आम्ही देवाच्या प्रत्येक गोष्टीवरती शंका पुष्कळ बाळगतो. काय बाळगतो आम्ही? मला तर बिनधास्त लाईफ जगायची. मला कशी लाईफ जगायची? काय काय जण पाळायचं तुमच्या घराचं काय नाही, घर होईल नाही तर होईल, काय टेन्शन नाही, याचं काय नाही. आतापर्यंत थोडी मी उपाशी राहत आलो राहतो उपाशी, खाल्लं पिल्लं मस्त सुखी आहे. जितकं आयुष्य देवाने मला दिलेलं ते बिनधास्त जगणार मी. आणि देवाला द्यायचं देव देईल, नाही द्यायचं नाही देणार. मी कुठं टेन्शन घेऊ? देवा घर द्यायचं ते हे ते कोणाचं काम आहे? माझं काम काय? देवावर विश्वास ठेवणे. मी का टेन्शन घे? म्हणजे मला टेन्शन घेऊन म्हणजे देवाने आयुष्य दिलं मला 120 वर्षाचं, टेन्शन घेऊन मी 50व्या वर्षी हार्ट अटॅक घेऊन मरू का? टेन्शन घ्यायचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे टेन्शन घ्यायचं काम? तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत आहात तर तुमच्या घराचं, तुमच्या जीवनाचं, तुमचं सगळ्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काम कोणाचं आहे? प्रेज द लॉर्ड. कोणाचं आहे? देवाचं आहे. देवाने दिलं खाऊ आणि नाही दिलं तरी पण तसंच राहू, पण आम्ही देवाच्या नावाचा धन्यवाद. मला नाही वाटत तसा दिवस येईल, मला नाही वाटत तसा दिवस. आजपर्यंत आला नाही मला सेवेमध्ये तसा दिवस, आजपर्यंत आला नाही. मी देवाची सेवा आज करत आहे. 2003 पासून मी समजा बायबल कॉलेजला गेलो तेव्हापासून आतापर्यंत मी अनुभव घेतला की जे मला पाहिजे, जी गरज जी आहे ती गरज देव भागवतो.
याचा अर्थ गरज भागवत असताना जी माझी लालसा आहे ती देव भागवत नाही, पण जे मला गरजेचं आहे, जितकं मला पाहिजे तितकं परमेश्वर मला निश्चित पुरवतो. मग याच्यापेक्षा जास्त मला काय पाहिजे? घ्या टेन्शन तुम्ही घराचं, घ्या टेन्शन तुम्ही हे करायचं, घ्या टेन्शन भरा आणा, चला हे करा ते करा, टेन्शन घेऊ 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 तुमचा जीव अर्धा चांगला होता तो अर्धा पण राहिला अशक्त झाले तुम्ही टेन्शन घेऊन. त्या बाईला पण टेन्शन आलं असं, आता द्यायचं पण दिल्यानंतर जर वाढ झाली नाही तर कसं होईल, याला शंका म्हणतात. काय म्हणतात त्याला? ज्यावेळेस द्यायचं ना त्याचा दुसऱ्यांदा विचार करायचा. एकदा दिलं दिलं. परवाच्या दिवशी आता माझ्या मिसेसचा बर्थडे म्हणून मी म्हटलं चल तुला गिफ्ट घेऊ. मी तिला सिटीमध्ये नेलं. सिटीमध्ये नेल्यानंतर तिला एका दुकानात नेलं. दुकानात नेल्यानंतर तुझं चपला होत्या भारी भारी, हे महागाच्या चपला. तिला आपल्या साईजची चप्पल बघ, जितकं बजेट आहे तितकी चप्पल बघ. तिनं काढली एक 600 रुपयाची चप्पल. दुकान इतकं पॉश, मालक इतका पॉश, तुला काही डिस्काउंट करा. काय म्हटलं मी, इतकं पॉश मालक बसलेलं भारी कपडे घालून इतके पॉश दुकान, आपल्यासारख्याला काही थोडंफार 50 कमी केले तर बस तेवढेच चांगले. थोडं कमी करा, नाही कमी नाही, फिक्स रेट. कमी होत फिक्स रेट. थोडं तर करा म्हणलं, काय जे होईल ते. नाही नाही फिक्स रेट फिक्स रेट. असं तसं करून काय जे असेल ते आम्ही आलो. म्हणलं चला ठीक आहे. आम्ही त्याला पैसे दिले. पैसे दिल्यानंतर मी दुकानाच्या खाली उतरायचोच तर एक आई आली, म्हातारी आई. आणि म्हातारी आई आली आणि मागायला कोणाकडे चालली? जो ऑलरेडी कंगाल, जो मला डिस्काउंट देणार तो हिला काय देईल? मी आई तिकडे जाऊ नका, ते काय देणार नाही तुम्हाला. मी नोट काढली, म्हणलं आई हे राहू द्या. आईने मला भरपूर आशीर्वाद दिले. मी म्हणलं मी 600 रुपयाची चप्पल घेतली, पण 600 रुपयापेक्षा 6 लाखाचे आशीर्वाद आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे तो 50 वेळेस विचार करतो, देऊ का नको, देऊ का नको, डिस्काउंट करू का नको, कमी झाली माझं, हे होईल ते होईल. पण ज्या वेळेस आम्ही उदार मनाने काही गोष्टी करतो मग त्या नोटाची चिंता नाही करायची. त्या दिलेल्या नोटाबद्दल विचार करायचा. करा विचार, काय काय केलं असेल बरं ते नोट, तिचा विचार नाही करत. एकदा दिल्यानंतर दिली. पण मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की परमेश्वराच्या राज्यामध्ये जे बीज असतं, बीज काम करतं आणि ते बीज आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येतं. मी याचा अर्थ असं म्हणत नाही की बीज पेरल्यानंतर तुम्ही म्हणजे बियॉन्ड असं फार मोठ्या लेवलला चालल्या जातात. पण बीज पेरल्यानंतर आशीर्वाद तुमच्या जीवनात, बीज पेरल्यानंतर ते सामर्थ्य तुमच्या जीवनात येईल. हे जे आहे, जसं तिनं दिल्यानंतर ते शंका तिनं बाळगली किंवा नाही बाळगली त्याचा प्रश्न नाही, परंतु जे परमेश्वराचा दास तिच्यासाठी बोलला ते शब्द खरे ठरले. आणि जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होत नाही, जर आम्ही वचन वाचलं तर तिथं काय सांगितलेलं आहे, एलिया तिला म्हणाला भिवू नको, तू जा म्हणतेस त्याप्रमाणे कर. त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाची मडके रिकामी होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. हालेलुया. बरं, पुष्कळ दिवस निर्वाह झाला म्हणजे आयुष्यभर निर्वाह झाला का? आयुष्यभर तिला पुरलं का? ते कुठपर्यंत पुरलं असेल ते? व्हेरी गुड. जोपर्यंत दुष्काळ होता तोपर्यंत पुरलं. म्हणजे परमेश्वराचा पुरवठा, जी गरज आहे ती गरज पाहून आम्हाला दिला जातो. म्हणजे परमेश्वराला आम्हाला पुरवायचं असतं, पण जी गरज आहे त्या गरजेनुसार परमेश्वर आम्हाला पुरवतो. जितकी गरज तितका पुरवतो. असं फक्त सगळं दिलं नाही, तिच्या घरी लगेच भाकरीला मोठे आणून पडले नाही किंवा खूप सारं पीठ आणि खूप सारं तेल असं आलं नाही. जेवढी गरज होती तेवढीच गरज, एक्झॅक्टली तेवढीच गरज परमेश्वराने तिची पुरवली. म्हणजे परमेश्वराला माझी गरज किती आहे ते माहिती आहे, परमेश्वराला तुमची गरज किती आहे ते माहिती आहे. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये बीज पेरणारे आहात, परमेश्वराच्या राज्यामध्ये देणारे आहात, तर एक्झॅक्टली जितकी गरज आहे तितकी गरज पुरवण्याचं काम कोण करतं? तो परमेश्वर करत असतो. म्हणून आमचा जो विश्वास आहे त्या बीजावरती, आमचा जो विश्वास आहे त्या बीज पेरत असताना त्या परमेश्वरावरती असायला पाहिजे. म्हणून बीज पेरण्यासाठी किंवा वापरण्यासाठी ही अट नाही की आम्ही श्रीमंत असावं. बीज पेरण्यासाठी ही अट आहे की आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीमध्ये आम्ही पेरणं शिकलं पाहिजे. परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरणी केली पाहिजे.
बऱ्याचशा वेळेस आपण काय होतं, भविष्यात पाहायला शिकत नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये म्हटलेलं आहे की भविष्य पाहायला शिका. ज्यावेळेस बीज पेरल्यानंतर आशीर्वाद येतात ते आशीर्वाद आम्ही पाहत नाही. आम्ही काय करतो, लगेच बीज पेरलं, मी जसं सांगितलं सुरुवातीलाच उदाहरण की शेतकरी बीज पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच उकरून बघत नाही की कसं काय झाड आलं की नाही, कसं काय आता मी बाजरी पेरली, बाजरीचं कधीच काही दिसतं की नाही, असं तो खोलून जमीन बघत नाही. ते कार्य देवाचं आहे. जसं बीज जमिनीत पेरल्या जातं त्याच्यानंतर ती प्रोसेस त्या ठिकाणी चालू होते. प्रोसेस प्रक्रिया चालू झाल्यानंतर मग नंतर ते हळूहळू रोपटं वरती दिसायला लागतं आणि मग ते वाढतं. लगेच वाढत नाही, त्याला वेळ लागतो. वाढतं, मग कणसं लागतात आणि मग एक दाण्यापासून कितीतरी दाणे तयार होतात. पण त्याचा अर्थ असा नाही की ते बीज लगेच उकरून आम्ही बघायचं. बऱ्याचशा वेळेस आम्हाला रिझल्ट फास्ट पाहिजे असतो. परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरणी केली की पटकन आम्हाला आशीर्वाद पाहिजे असतात. पण परमेश्वराचा नियम आहे, ज्यावेळेस आम्ही बीज पेरतो त्यावेळेस ते पेरल्यानंतर आम्ही तसंच ठेवतो. त्यावेळेस भविष्यात पाहायला आम्ही शिकलं पाहिजे. भविष्यात जे आशीर्वाद परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेले आहेत ते आम्ही मिळवले पाहिजे. म्हणून भविष्यात परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार असतो. म्हणून भविष्याचे आशीर्वाद आम्ही मिळवले पाहिजे. आणि एलिया जो आहे हा देवाचा संदेष्टा आहे. हा देवाचा संदेष्टा देवापासून आलेले संदेश देत आहे. आणि देवाचा संदेश देत असताना एवढंच कार्य तिच्या जीवनात झालं नाही. जर आम्ही पुढे जर बघितलं तर पुढे देखील वचनामध्ये सांगितलेलं आहे, तिला एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलगा उष्माघाताने मरण पावला. त्यावेळेस ती एलियाकडे जाते आणि एलिया तिच्याकडे येतो आणि त्या लेकरासाठी ओढून प्रार्थना करतो. आणि पुन्हा एक वेळेस परमेश्वर त्या विधवेच्या जीवनामध्ये कार्य करतो. तिचा जो मुलगा आहे, जो मृत झाला होता, तो पुन्हा जिवंत होतो आणि तो मुलगा तिच्या हाती एलिया सुपूर्त करतो. एवढेच आशीर्वाद नाही, बीजामध्ये पूर्ण कुटुंब संरक्षणाची जबाबदारी देखील परमेश्वराने एलियाद्वारे त्या बाईची घेतलेली आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये काहीतरी करायला जातो किंवा काही करतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही आशीर्वादित होत नाही, तुमचा फायनान्स आशीर्वादित होत नाही, तर तुमचं संपूर्ण घराणं आशीर्वादित होत असतं आणि त्याला प्रोटेक्शन प्राप्त होत असतं. म्हणून देत असताना विचार करायचा नाही. देत असताना आम्ही बीज ज्यावेळेस पेरतो त्यावेळेस आम्ही दिलंच पाहिजे. बीज आम्ही पेरलंच पाहिजे. जे बीज आमच्या हातात येतं, आम्ही विद्यार्थी जरी असलो तरी आमच्याजवळ जे येतं ते आम्ही पेरलंच पाहिजे. मी बायबल कॉलेजचा विद्यार्थी असल्यापासून शिकलेलो आहे देण्याचा नियम आणि देतच गेलो. आणि आज मी सांगतो की त्या देण्यामुळे मला जी गरज आहे ती गरज निश्चित परमेश्वर करतो. मी हे सांगत नाही मी फार मोठा श्रीमंत आहे, पण जी गरज आहे, जे मला पाहिजे ते परमेश्वर मला निश्चित देतो. कारण की मला माहिती आहे माझ्या बीजामध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो त्यावेळेस आम्ही सामर्थ्य आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. आणि ते सामर्थ्य स्वीकारण्यासाठी आमच्या हातामधलं बीज आम्ही टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये संशय बाळगणं नसावं. किंवा संशय ज्यावेळेस आम्ही बाळगतो त्यावेळेस जे आम्हाला प्राप्त व्हायचं ते आम्हाला प्राप्त होत नाही. योहानाचं पुस्तक जर आम्ही बघितलं, योहानाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 1 ते 14 वचन आम्ही बघितलं तर त्या वचनामध्ये एक छोटासा मुलगा तिथं आहे आणि त्याच्याजवळ किती 5 भाकरी आहेत आणि 2 मासळे आहेत. योहानाचं पुस्तक याचा 6वा अध्याय याच्यामध्ये आम्ही जर बघितलं तर पुष्कळ जनसमुदाय येशूच्या पाठीमागे आला. यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबेरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहूद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टीवर करून आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपला म्हणाला, यांना खाव्याला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या. हे तर त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. शिष्यांची देखील येशूने परीक्षा पाहिली, जा या लोकांना भाकरी घेऊन या. ते म्हणतात आता एवढ्यांना भाकरी कशा घेऊन आणायची, आता इतक्या लवकर कोण स्वयंपाक करत, किंवा इतक्या लवकर इतक्या पैशात आम्हाला भाकरी सुद्धा भेटणार नाही किंवा काही व्यवस्था देखील होणार नाही, आता कसं काय होईल, आता हे होऊ शकत नाही. शिष्यांची परीक्षा तो पाहतो आणि शिष्य देखील कन्फ्युज होतात की आता एवढ्या लोकांना कसं आम्ही जेव घालायचं. त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्यांना म्हणाला, येथे लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. किती भाकरी? 5 भाकरी आणि 2 मासळे. आम्ही पण म्हणतो आमच्या बँकेमध्ये 2,000 रुपये आहेत आणि 2,000 रुपये आम्हाला महिनाभर कसे पुरणार. आता काही शक्य, आता मरायचं शिवाय काही पर्याय नाही. बचत गटाचे हप्ते भरायचे, हे करायचं ते करायचं. आता लग्न पण पाहुण्याचं आलं तर लग्नात काहीतरी आहेर द्यावा लागेल आणि बँकेमध्ये किती आहेत? 2,000. आणि 2,000 रुपयात मला एवढं सगळं करायचं होईल का?
तो पण प्रश्न विचारतो, होऊ शकत नाही असं तो म्हणतो. की लहान मुलगा आहे त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. येशू म्हणाला लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे ते सुमारे 5,000 पुरुष होते. किती? 5,000 पुरुष. आमचा देवावरती विश्वास आहे. देव चमत्कार करतो, देव बहुगुणित करतो. विचार करा, 5 भाकरी आणि 2 मासळ्या म्हणजे 2 मास्या आणि 2 मासे घेऊन तो म्हणतो की 5,000 लोकांना गवतावर बसवा. तर परत इथं संशय, आपला स्वभाव वापरावा. जर चमत्कार झालाच नसता तर आपला स्वभाव वापरावा. जर चमत्कार झालाच नसता तर मानवी स्वभावाने कधीच चालायचं नाही. मी मानवी स्वभावाने नाही चालत, आत्मिक स्वभावाने चालत. माझ्या डिक्शनरीत तो शब्दच नाही की होणार नाही. हो किंवा नाही हो, माझा विश्वास आहे देवबाप करणार. मी नाही संशय बाळगणार, मी माझ्या मुखातून नाही काढणार असं निगेटिव्ह शब्द की नाही होणार, होऊ शकत नाही. मला जे बोलायचं ते बोलणार, प्रार्थना करणार आणि देवावरती अवलंबून राहणार. काही बोलून दाखवायचं नाही, काही गरज नाही. जर आपल्याजवळ नाही तर काय करायचं? प्रार्थना करायची, शब्द पॉझिटिव्ह बोलायचे आणि कोणाला सांगायचं? परमेश्वरा मी बोललोय, आता पुरवठा तुझ्याकडे. बोलायचं आणि घरी जाऊन म्हणजे आता कसं व्हायचं, काय व्हायचं, आता बोललो कसं आहे बाळासाहेबाला, कसं काय, आता तर काय होणार नाही. 5,000 लोक बसवले आणि 5,000 लोक बसवल्यानंतर 2 मासळ्या आणि 5 भाकरी तिथं आहेत. 5 भाकरी आणि 2 मासळ्या आणि 5,000 लोक. इमॅजिन करा. इथं 100च लोक आणि 1 पातेलभर बिर्याणी. 100 लोक आले, बाळासाहेब 200 लोक आले. इथं धाकधूक होती आपली. आता काय होतं? आणि 1 पातेलभर बिर्याणी. तुम्ही म्हणतात बाळासाहेब 1 पातेल बिर्याणी एवढ्या लोकांना कशी पुरणार? आपण 4-5 जणच खाऊ आणि बाकीच्या म्हणून घेऊ, नंतर तुम्हाला जेवण होईल का? ते मानवी दृष्टीनं विचार करा, होईल का? आपला स्वभाव वापरा ना. हा, पण देवाच्या हातात दिलं. हा, मग आपण कोणावर विश्वास ठेवतो? आपल्या जीवनाची काळजी कोणाला आहे? मग आपण जास्त चिंता करायची की देवाने जास्त चिंता करायची? सोडा ना चिंता. जे होईल ते होईल, येशू रक्त जय. आज जगलो उद्या मेलो येशूच्या चरणात. हालेलुया. काय विचार करताय? कशाचा विचार करताय? जर आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि जर मी म्हणतो की माझा प्रभू येशू आहे, तर माझा हा पण विश्वास आहे माझ्या जीवनामध्ये जे पण मला पाहिजे ते माझा प्रभू मला पुरवणार आहे. हालेलुया. 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 माझा पुरवठा प्रभू येशू आहे. मी संशय बाळगणार नाही. बाळगू नका संशय बाळगू नका. जे जीवन दिलेलं आहे ते बिनधास्त जगा, किंग साइज जगा. 10 रुपये जरी असले तरी 10,000 सारखे राहा. पण चिंता करू नका. तर चिंता तुम्ही करतात तर लगेच समजा चिंतावरचा टिंब काढून टाका. आम्ही सगळे लगेच तुम्हाला तिथं वाटी लावायला पेटी तयार करू आम्ही. काही त्याची चिंता करू नका. काही लोक कशी चिंता करतात माहिती का? काही लोक मरणानंतरची चिंता करतात. बाळासाहेब कब्रस्तान, हे बाळासाहेबाकडे गेल्यावर आम्हाला छावणीत पुरतील का? अरे मेल्यानंतर कोणी बघितलं? कुठं पुरलं, इथं पुरलं किंवा तिथं पुरलं? मेल्यानंतरची चिंता. जगतो तोपर्यंत तर आहे, परंतु कशानंतरची चिंता? मेल्यानंतरची चिंता. आणि कशाची चिंता? पुरायची चिंता किंवा जागा कुठं भेटती का नाही त्याची चिंता. मेल्यानंतर कोणी बघितलं? शरीर जे आहे तिथंच राहतं. जे मातीच मिळते आणि देवाला गेलेला आत्मा, परमेश्वराचं वचन सांगतो तो देवाकडे जातो. ऑलरेडी तुमचा आत्मा पुढे गेलेला आहे देवाकडे.
कशी चिंता करता? जिथं कुठं तुम्हाला पुरलं, जिथं कुठं ठेवलेलं आहे, बरोबर येशू ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते शरीर उठल्या जाईल आणि तुम्ही समोरासमोर येशूला भेटता. पण आपल्या जीवनात चिंता पुष्कळ असते. मला आज तुम्हाला हे सांगायचं की बीजामध्ये सामर्थ्य आहे, पण बीजामधलं सामर्थ्य यूज करायचं आणि रिलॅक्स राहायचं. काय करायचं? रिलॅक्स राहायचं. जीवनात रिलॅक्स राहायला शिका. जीवनात विश्वास ठेवायला शिका. जीवनामध्ये पूर्णतः जर परमेश्वराला मानलेलं आहे तर उद्याची चिंता करू नका. असं म्हणू नका काय होईल माझ्या लग्नाचं, लग्न होतं की नाही, पोरगं भेटतं की नाही, मला काय चिंता करायची नाही, पोरगी भेटती का नाही, मला काय चिंता करायची नाही. तरुण मुलांनी देवावरती विश्वास ठेवायचा, प्रार्थना करायची. कशी मुलगी पाहिजे, बरोबर परमेश्वर एक्झॅक्टली तशीच देतो. मी तशी प्रार्थना केली ती बायबल कॉलेजपासून. मला लांब केसाची मुलगी पाहिजे, मराठी मुलगी पाहिजे. नाही, मी खरंच सांगतो तुम्हाला, रमेश तुला सांगतो, अशी पाहिजे, अशी शांत पाहिजे, माझं ऐकणारी पाहिजे, माझ्या पुढे जास्त बोलणारी नाही पाहिजे. आणि बरोबर एक्झॅक्टली रमा तशीच आहे. जास्त बोलत नाही, जास्त डोकं लावित नाही. जे मी म्हणलो तीच पूर्व दिशा. मी जर म्हणलो पश्चिमेला आज उगवलेला आहे सूर्य, हो बरोबर, पश्चिमेला इतकी चांगली बायको माझी. आजपर्यंत लग्न माझं 14 वर्ष झाले. 14 वर्षामध्ये एकही दिवस असा आला नाही की ती माझ्यावर धावली जोरात आणि मी तिला मारलं. असं केलं असेल मी, असं पण कधीच आला नाही तो दिवस. म्हणजे एक्झॅक्टली परमेश्वर आपली काळजी घेतो. जे पाहिजे ते आपल्याला बरोबर देतो, बरोबर देतो आणि योग्य समयात देतो. समयाच्या पूर्वी घाई करायची नाही, अगोदरच मला भेटा. तुम्ही घाई करता, तुम्ही फसता. तुम्हाला असं वाटेल देवा मला श्रीमंती दे, देवा मला घर दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला या गोष्टी दे. देव म्हणशील अजून तुझी वेळ आलेली नाही, तू शांत राहा, मी देतो तुला. नाही नाही, देवा तेच. म्हणजे देवाची इच्छा असते आपल्याला ओरिजिनल कॅडबरी द्यायची. आपण काय म्हणतो 50 पैशावाला चॉकलेटच दे मला. आपली मुलं नाही त्रास देत कधी कधी. आपण बाळा थांब, मी तुला चांगलं चॉकलेट घेऊन देतो, थांब थोडं, थांब मी तुला चांगलं, नाही मला हेच घ्या, नाही मला हेच घ्या. आणि मग आपण त्याला घेऊन देतो 1-2 रुपयाचे चॉकलेट. मग होतो तुला मी चांगली 50 रुपयाची कॅडबरी देणार होतो आज, पण तू घाई केली. घाई नका करू, परमेश्वरावर विश्वास. आम्ही सगळेजण इथं जे बसलेलो आहोत, आम्ही काही श्रीमंत घराण्यातून नाही, इथं कोणीच श्रीमंत घराणे, सगळे साधारण आहोत. मला सगळ्यांची परिस्थिती माहिती. पण या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला विश्वास शिकवत आहे. जर या परिस्थितीमध्ये आम्ही विश्वास ठेवायला शिकलो तर ज्यावेळेस आम्ही एक दिवस, ज्यावेळेस तुम्ही 4 व्हीलर घेऊन सगळे चर्चला येतात, त्यावेळेस तुम्ही म्हणतात बाळा साहेब त्या परिस्थितीत विश्वास शिकलो म्हणून आज देखील आम्ही आशीर्वादित. निश्चित सांगतो तुम्ही असेच राहणार नाही, तुम्ही फार आशीर्वादित लोक नाही. कारण की तुम्ही परमेश्वराच्या जिवंत परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवलेला. 5 भाकरी 2 मासा संशय बाळगला नाही तिथं कोणी. त्यांना माहिती आहे की इथं जो उभा आहे तो सर्व सामर्थ्यशाली आहे, इथं जो उभा आहे तो चमत्कार करणार आहे, इथं जो उभा आहे तो 5,000 काय 10,000ला जीव घालणार आहे, इथं जो उभा आहे तो आमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आम्ही याच्या हातामध्ये सगळं देत आहोत. आणि ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये दिलं त्याने प्रार्थना केली आणि म्हटलं बसा आणि वाटायला सुरुवात केला. ज्यावेळेस त्यांनी वाटायला सुरुवात केली त्यावेळेस ते मल्टिप्लाय झालं, असं बहुगुणित झालं. आमच्याजवळ जे काय आहे ते कोणापासून प्राप्त झालेलं आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त. असा कधीच गर्व बाळगू नका की माझ्या मेहनतीनं प्राप्त झालं, माझ्यामुळं प्राप्त झालं, मी फार कष्ट केले. कष्ट करण्यासाठी सामर्थ्य देखील तुम्हाला परमेश्वराने दिलेलं. हे सगळं जे प्राप्त झालं हे परमेश्वराविना प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही जगिक लोकांचं काय, जगिक लोक तर किती करतात, पण परमेश्वराचं वचन सांगतं दुर्जने वाऱ्यावरून उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत, ते पुष्कळ काळ टिकत नाही. आमचे आशीर्वाद जे आहे कंटिन्युअस मध्ये चालतात आणि आशीर्वाद इथंच चालत नाही, ते सार्वकालिक जीवनात देखील चालतात. हे आशीर्वाद जगिक लोकांसाठी नाही, जगिक लोकांसाठी मर्यादित आहेत, परंतु जो प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सार्वकालिक आशीर्वाद आहे. ते या जगातही चालतात आणि पुढेही चालतात आणि स्वर्गाच्या राज्यातही चालतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस त्या हातात दिलं त्यावेळेस त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला की हा तो चमत्कार करेल. आणि जसं हातामध्ये येशूच्या आलं त्याने ते शब्द बोलले, प्रार्थना केल्या, आशीर्वाद दिला आणि आभार मानल्यानंतर त्या वाटून दिल्या असं म्हटलेलं. 11 वचन सांगतं येशूने त्या भाकरी घेतल्या, आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या, तसेच त्या मासळ्यातून त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्यांना शिष्यांना सांगितले काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे
उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. किती टोपल्या भरल्या? 12 टोपल्या. संशय बाळगला येतो कोणी? मी आजपासून सांगतो तुम्हाला, आजपासून जो पुरवठा तुम्हाला पाहिजे, जे कार्य तुम्ही करत आहात ते बीज हातात घ्या आणि बीज विश्वासाने पेरा आणि म्हणा की येशूच्या नावामध्ये बीज मी या कार्यासाठी पेरत आहे, माझा परमेश्वर मला आशीर्वाद देईल. शंका बाळगू नका, बीज पेरा, पेरणी करा आणि म्हणा की ही पेरणी मी याच्यासाठी करत आहे. बोलून पेरा, बीज बोलून पेरा. बीज ज्यावेळेस तुम्ही हातात घेता त्यावेळेस म्हणा हे बीज मी याच्यासाठी पेरत आहे, हे बीज मी या गोष्टीसाठी पेरत आहे आणि परमेश्वर मला बहुगुणित करणारा परमेश्वर आहे. आणि विश्वास ठेवा, संशय बाळगू नका. परत म्हणू नका की काय होणार, जमतं की नाही जमतं, येणार की नाही येणार, मला माहिती नाही. मला माहिती आहे मी एकदा पेरलं, माझा देव मला बहुगुणित करणार आहे. पण तिथं डोक्यात विचारच आला नाही पाहिजे कसं होईल, तिथे एकच विचार आला पाहिजे की जसं होईल तसं परमेश्वर चांगलंच करणार आहे. जे काही करतो परमेश्वर ते चांगलं करतो. परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही. आणि बीजामध्ये ते सामर्थ्य आहे, बीजामध्ये ती शक्ती आहे की ज्यावेळेस आम्ही बीज पेरतो त्यावेळेस ते बहुगुणित होतं, त्याच्याशिवाय ते बहुगुणित होत नाही. तुम्ही किती बँकेत ठेवले, किती तुम्ही स्वतःजवळ जपून ठेवलं तर ते बहुगुणित होणार नाही. बहुगुणित होण्यासाठी त्याची पेरणी करावीच लागते. म्हणून इथं पेरणी केल्यानंतर ते आशीर्वाद आम्हाला पाहायला भेटतात. आणि कशी पेरणी? मी जसं सांगितलं तुम्हाला की गरिबीत बऱ्याचशा वेळेस आपण काय होतो, श्रीमंत झाल्यावर नाही, दुष्काळामध्ये पेरणी करायला परमेश्वर लावतो. कधी पेरणी करायला लावते परमेश्वर? आता असं समजा की माझ्याजवळ काहीच नाही आणि त्या काळामध्ये परमेश्वर मला म्हणतो जा त्या सेवकाला तू देऊ नये. आता मनामध्ये परमेश्वर मला टाकत आहे एका सेवकाचं नाव आणि परमेश्वर मला सांगत आहे की एवढे एवढे पैसे आहेत, एवढे पैसे जाऊन त्या सेवकाला देऊ नये. परमेश्वर मला काय करायला लावत आहे? बीज पेरायला लावत आहे. बीज पेरत असताना माझ्या मनामध्ये पहिले काय येईल? शंका. पहिले काय येईल माझ्या मनात? ही पेरणी केल्यानंतर आता मला 1 महिना घर चालवायचं आहे, 1 महिन्यामध्ये मला पुरवठा होईल बरोबर? एक मानवी मनातून मी सांगतो तुम्हाला, आज जास्त मानवी मनाबद्दल मी बोलतो. काय वाटेल मला? मला काय वाटेल की मी ही जर बीज पेरलं तर काय होईल, मला 1 महिना घर चालवायचंय, कसं होईल? मी सांगतो, मी जर अशी शंका बाळगला तर मी पेरून सुद्धा मी आशीर्वादित होणार. शंका बाळगल्यामुळे मी पेरून सुद्धा आशीर्वादित होणार नाही. पण जर माझ्या मनात जर काही टाकलं परमेश्वराने, मी जर ते विश्वासाने केलं, विश्वासाने केल्यानंतर माझा 100% विश्वास आहे की परमेश्वर त्या माझ्या बीजाला बहुगुणित करणार आहे. हालेलुया. बीज बहुगुणित झालं पाहिजे. बीज असंच वाया नाही गेलं पाहिजे. काही बीज वाया जातं ना, जसं की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं काही खडकाळीवर पडलं, काही रस्त्यावर पडलं, वाटेवर, ते येऊन पाखरांनी रवलं. खडकाळीत पडलं, तिथं त्याला मूळ नसल्यामुळं किंवा तिथं जमीन चांगली नसल्यामुळे ते वाळून गेलं. बीजाचं तसे हाल होता का म्हणे. आमचं बीज आशीर्वादित झालंच पाहिजे. परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की ज्या वेळेस त्या लहान मुलाकडून त्यांनी घेतलं त्यावेळेस 5 भाकरीचे उरलेले तुकडे, इथं काय म्हणले, जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरले. म्हणजे विचार करा, त्या लहान बाळाजवळ ज्यावेळेस त्यांनी 12 टोपल्या दिल्या असेल, त्याचं अर्ध गाव जेवण केलं असेल तिथं परत जाऊन घरी. त्याच्या मशीन मी तर तुला फक्त किती दिले आणि 2 मासे दिले, तू ते एवढं मोठं घेऊन आला, कसं काय आणले? मग त्यांनी सांगितलं येशूच्या हातात मी दिलं आणि येशूने एवढं मोठं करून मला दिलं. आज वेळ आलेली आहे. कोणती वेळ? मानवी बुद्धी बंद करण्याची. कोणती वेळ आलेली आज? आत्मिक विचार करण्याची वेळ आली. तुम्ही इथून बाहेर पडत असताना शंका घेऊन जाताल. मी सांगतो आयुष्यभर ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी तुम्ही तरसतच राहता. काय करत राहताल? त्या तुमच्या पुढेच पडतील आणि तुम्ही त्याच्या पाठीमागच पडतात. ज्या दिवशी इथून तुम्ही रिलॅक्स होऊन जाताल, म्हणतात आज मी माझी चिंता परमेश्वरावर सोपवतो, मी बीज पेरलेलं आहे, या कारणासाठी पेरलेलं आहे, परमेश्वरा हे बीज उगवणं तुझ्या हातामध्ये आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे, ते बीज आशीर्वादित होणार. शंका जर बाळगून मी गेलो आणि म्हटलो काय होतंय काय नाही, मला ते बीज उपयोगाचं, ते बीज वाया जाणार. म्हणून बीज पेरत असताना देखील आमच्या मनाचा विश्वास, आम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो विश्वास देखील आमचा चांगला ठेवणं गरजेचं आहे. देव आम्हाला दुष्काळात पेरणी करायला लावत आहे. कदाचित तुमच्या जीवनामध्ये पैशाचा दुष्काळ असेल नाही, आहेच. इथं आम्ही सगळे साधारण आहोत. आमच्या जीवनामध्ये कशाचा दुष्काळ आहे?
बोलून ते दाखवा, खरं खरं बोला. कोणी इथं मर्सिडीज मध्ये येतं का चर्चला? BMW मध्ये येतं का? मग याचा अर्थ काय आमच्या जीवनात? पैशाचा म्हणा, माझ्या जीवनामध्ये पैशाचा दुष्काळ आहे. मग हा दुष्काळ कसा दूर होईल? कसा दूर होईल? पैशाचा दुष्काळ कसा दूर होईल? हा? आज मी नाही, तुम्हीच सांगा मला. पेरणी केल्यानंतर कशी पेरणी करावं लागेल? कशाने करावं लागेल? आणि शंका जर आली आणि तुम्ही पेरलं तर? सिस्टर सांगणारे शंका जर आली आणि पेरले तर होईल की नाही होईल, होईल की नाही होईल, देव करा काय करावं, काय करायचं समजा काय होईल बरं? दिलं आम्ही आणि शंका जर बाळगली तर काय? हा, बीज वाया जाईल ना, बीज वाया जाईल. ते चांगल्या जमिनीत पेरल्या जाणार नाही. म्हणून बीज पेरत असताना जो विचार आहे, विचार मला तरी असं वाटतं, बीज पेरत असताना विचार जो आहे तो असा ठाम असायला पाहिजे. ठाम, एक निश्चय की परमेश्वरा मी बीज पेरत आहे आणि बीज बहुगुणित होणार आहे. म्हणून दुष्काळामध्ये परमेश्वराचा दासाला तो जातो आणि म्हणतो दुष्काळामध्ये तू आता काय कर, मला भाकर दे, भाकर पहिले भाजून आण. अरे दुष्काळ पडलेला आहे, इथं आता भाकर नाही, इथं याच्यानंतर आम्हालाच काही नाही आणि तू दुष्काळात आम्हाला मागत आहे. दुष्काळामध्ये कशी पेरणी करायची, कसं आम्ही द्यायचं? जर विपुल असतं, पाऊस पाणी असतं, त्यावेळेस तू आला असता तर निश्चित आम्ही तुला एक काय 2 भाकरी भाजून दिल्या असत्या आणि एक परत ज्वारी किंवा बाजरीचं पोतं सोबत दिलं असतं. आता कसं आम्ही देणार? आता आम्ही देऊ शकत नाही. दुष्काळामध्ये पेरणी करायला लावत आहे आणि पेरणी केल्यानंतर ते आशीर्वाद तिला भविष्यात जे आशीर्वाद आहेत ते कसे प्राप्त होतात ते त्या ठिकाणी तिला प्रत्यय असा. तेवढंच नाही तर दुष्काळ संपेपर्यंत पुरवठा झाला. तेवढंच नाही तर ज्यावेळेस तिचा मुलगा मरण पावला त्यावेळेस एलियास तिथं होता की ज्या एलियाने प्रार्थना केली आणि पुन्हा तो मुलगा जिवंत झाला. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर पैशाचा दुष्काळ जो आहे तो संपू इच्छितो. माझ्या असो तुमच्या असो, परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या जीवनातला दुष्काळ संपला पाहिजे. म्हणा आजपासून माझ्या जीवनामधील पैशाचा दुष्काळ परमेश्वर संपवत आहे येशूच्या नावामध्ये. आमेन. पहिले इतिहासाचं पुस्तकाचं 29 अध्याय आणि लास्ट वचन मी तुमच्यासाठी वाचतो. पहिले इतिहासाचं पुस्तकाचं 29 अध्याय आणि 14 वचन वाचा. पहिले इतिहास. आम्हाला ह्या प्रकारे स्वइच्छेने अर्पण करता यावे, स्वइच्छेने अर्पण करता यावे. असा मी कोण व माझे लोक तरी कोण? माझे लोक तरी कोण? सर्व काही तुझ्यापासूनच प्राप्त होते, सर्व काही तुझ्यापासूनच प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. हे शब्द कोणाचे आहेत? कोणी सांगाल मला पालखीबाई सोडून? हे शब्द कोणाचे आहे? हे वचन कोण बोलत आहे? कोण म्हणत आहे? आम्हास या प्रकारे स्वेच्छेने अर्पण करता यावे. असा मी कोण? माझे लोक तरी कोण? सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झाले, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. कोण म्हणतात? प्रेज द लॉर्ड. बरेचसे जण बायबल वाचन चांगलं करतात. दावीद राजा म्हणतो. दावीद काय म्हणतो की मी कोण, माझे घराणे कोण, माझे लोक तरी कोण, की जे काही मला प्राप्त झालं हे तुझ्यापासून मला प्राप्त झालं आणि जे तुझ्याच हातून प्राप्त झालं तेच मी तुला देत आहे. दावीद कोण होता? दावीद पूर्वी कोण होता? राजा होता, मेंढपाळ. तो विसरला का? तो नाही विसरला. तो आता जे पोझिशन वरती आहे तो आता बोलत आहे, पण आता कोणत्या पदावरती आहे? तो राजपदावरती. पण राजपदावर असल्यावर तो गरिबी विसरला का? तो म्हणला का असा की आता आम्ही राजा आहे, आता बघा माझ्याजवळ एवढी प्रजा आहे, एवढे सैन्य आहे, माझ्या भांडारामध्ये इतकं धन धान्य आहे, इतके लोक माझ्या बाजूने उभे राहतात आणि आता मी साधारण मेंढपाळ नाही, आता मी काठी घेऊन मेंढरांच्या पाठीमागे जात नाही, आता मी मेंढर हुसकत नाही, आता मी पुष्कळ श्रीमंत झालेलो आहे आणि त्याच्यामुळे आता मला काय परमेश्वराचे मंदिर किंवा परमेश्वराला द्यायची गरज उरलेली नाही, कारण की आता माझ्या हातामध्ये पुष्कळ संपत्ती आहे. असं म्हणतो का तो? विचार करा तो किती नम्र आहे. आपण नाही होऊ शकत, माणूस नम्र तेवढा नाही होऊ शकत. अचानक आमच्याजवळ श्रीमंती आली तर आम्ही नाही म्हणू शकत की हे काय मला परमेश्वरापासून प्राप्त झालं. तो म्हणत आहे,
तो नम्रता जाहीर करत आहे परमेश्वरासमोर की परमेश्वरापासून मला प्राप्त झालं, जे काही माझ्याजवळ आहे ते देवापासून आहे, आणि जे देवापासून आहे तेच मी काय करत आहे, भांडारात पेरत असताना त्याचंच कोणाला देत आहे, त्याला वापरत. जे काही आमच्या जवळ आहे ते कोणाचं आहे, जे काही आम्ही कष्ट करतो, जे आम्हाला प्राप्त होतं ते कोणापासून प्राप्त होतं, आणि देत असताना आम्ही कोणाचं कोणाला देतो. कशाला चिंता करायची होती, देत असताना पण विचार कशाला करायचा. देण्याद्वारे परमेश्वर आम्हाला निश्चित आशीर्वाद करतो. म्हणून इथे दावीद देखील त्याचे जे दिवस आहेत, जुने दिवस, तो विसरत नाही. तुम्हीच तुमचे दिवस विचार करा ना, आजपासून 5 वर्ष बॅकचा, तेव्हा कसे होते आणि आता कसे. एक जस्ट फ्लॅशबॅक. जसे तुम्ही 5 वर्षापूर्वी तसे आज आहे का, मला नाही वाटत. जसे 10 वर्षापूर्वी होते तसे तुम्ही आज आहे का. पण याचा अर्थ असा नाही आम्ही ते दिवस विसरलो की 10 वर्षापूर्वी मी किती साधारण होतो आणि त्या स्थितीतून परमेश्वराने काढून मला आज ह्या स्थितीमध्ये आणले. म्हणजे हे जे आशीर्वाद आहेत, मला आज काय सांगायचं आहे, हे जे आशीर्वाद आहेत दावीद विसरला नाही. हे सगळं मला परमेश्वरापासून प्राप्त झालं, आणि ज्यावेळेस प्राप्त झालं त्यावेळेस मी देत असताना मी असा विचार करत नाही की आता मी राजा आहे आणि मी राजा या नात्याने मी देत आहे. बघा, मी राजा आहे आणि मी माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती मी परमेश्वरासाठी देत आहे. तो ते म्हणत नाही. तो काय म्हणतो, जे काही मला परमेश्वरापासून प्राप्त झालं तेच मी परत देत असताना गर्व बाळगावा का, मी देत असताना जास्त विचार करावा का, करायचा विचार, देव का नको, देव का नको, काही काही गोष्टीमध्ये मी विचार करणं सोडून देतो. ज्यावेळेस माझ्याकडून होत नाही, एकदा करतो प्रयत्न, 2दा करतो प्रयत्न, 3दा करतो प्रयत्न, 3ऱ्या प्रयत्नानंतर मी म्हणतो की याची इच्छा आपल्याला काय करायची गरज नाही, आता हे परमेश्वरावर सोपून द्यायची. माझी इच्छा तिथं संपून जाते. आता कोणाची इच्छा, आता देवाची. आपण काय करतो, प्रयत्न 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 करतो, पण परमेश्वरावर सोपवत नाही. काही प्रयत्नानंतर आम्ही म्हटलं पाहिजे की आता देवा तुझी इच्छा. आता मी काय करतो, ही चिंता जी आहे मी टेन्शन घेत नाही, मी विचार करत नाही, पण मी काय करतो, आता ही चिंता टेन्शन मी तुझ्यावरती सोपवत आहे, आता तू माझी काळजी. म्हणून काही गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला ज्यावेळेस विपुलता देतो, परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला आशीर्वाद देतो, परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला मेंढपाळापासून राजा करतो, परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला आर्थिक स्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये आणतो, त्यावेळेस आणत असताना आम्ही ते बीजाचं सामर्थ्य विसरू नये. जसं दावीद विसरला नाही की मी कुठून आलो आणि कुठपर्यंत आलेलो आहे. दावीद म्हणतो, जे परमेश्वरापासून प्राप्त झालं ते मी परमेश्वरालाच देत आहे, आणि परमेश्वराने त्याला विपुल आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आज मला हे सांगायचं आहे की परमेश्वर आम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे, परमेश्वर आम्हाला सामर्थ्याने भरायला तयार आहे, परमेश्वर आमचा फायनान्स आशीर्वादित करायला तयार आहे, परमेश्वर आमचा पैसा आशीर्वादित करायला तयार आहे. पण पैशाप्रती आम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. मी असो किंवा तुम्ही असो, आम्ही सगळेजण पैशाच्या बाबतीमध्ये थोडंसं आमचं मन मागं पुढं होतं. पण मला आज सांगायचं की पैशाच्या बाबतीमध्ये मागं पुढं नव्हता. परमेश्वराच्या राज्यामध्ये जी पेरणी आहे ती पेरणी करायला शिका, बिनधास्त द्या. जे परमेश्वराने तुमच्या मनात टाकलेले तर द्या, आणि देत असताना शंका बाळगू नका. शंका ज्यावेळेस बीज देताना तुमच्या जीवनात येते, पुन्हा मला ते सांगायचंय, मग तुमचं जमीन चांगली नाही. सुपीक जमिनीमध्ये पेरा, पेरत असताना बिनधास्त पेरा, आणि माझा विश्वास आहे परमेश्वर आमच्या बरोबर आहे. शंका न बाळगता ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या राज्यात पेरणी करतो त्यावेळेस आम्ही आशीर्वादित होतो. म्हणून बीजामधलं सामर्थ्य आज आम्ही ओळखणं गरजेचं आहे, आणि ज्यावेळेस हे सामर्थ्य ओळखू त्यावेळेस निश्चित रीतीने आमचा फायनान्स बदललेला असेल. म्हणा, माझा फायनान्स आजपासून बदललेला असेल. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया.